सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्याची जिवंत प्रेतयात्रा, विहिरीत उडी मारत सरकारला दिला इशारा। कर्जमाफीसाठी पैलवान शेतकरी आखाड्यात, जिवंत अंत्ययात्रा आणि जलसमाधी व अन्नत्याग आंदोलनाची जिल्हाभर चर्चा। सैतान येथील शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन। सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी एका शेतकऱ्याने केलेल्या आंदोलनाची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। जिवंत प्रेतयात्रा, विहिरीत जलसमाधीसाठी उडी आणि अन्नत्याग आंदोलन या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। नंदुरबार तालुक्यातील सैताने गावातील शेतकरी पुत्र तथा पैलवान प्रमोद पाटील यांनी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आज अनोखे आंदोलन छेडले। विठ्ठल मंदिर चौकातून अंत्ययात्रेची ज्या पद्धतीने विधिवत पूजा केली जाते त्याच पद्धतीने पूजन करून पैलवान प्रमोद पाटील यांची जिवंत अंत्ययात्रा काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। आंदोलनाच्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली। यावेळी प्रमोद पाटील यांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका मांडली। यानंतर आंदोलनाने नाट्यमय वळण घेतले। प्रतिकात्मक जलसमाधीसाठी प्रमोद पाटील यांनी विहिरीत उडी घेतली। काही वेळ ते पाण्यात राहिल्याने उपस्थित शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते विहिरीतून बाहेर आले। मात्र जोपर्यंत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या अनोख्या आंदोलनामुळे सैताने गावासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। शेतकऱ्याच्या या आंदोलनावर शासन काय भूमिका घेणार, सरसकट कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आंदोलनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। NP टुडेसाठी पंढरीनाथ पाटील, सैताने, तालुका नंदुरबार। यावेळी शेतकरी प्रमोद पाटील काय म्हणाले ते पाहूया। अधिकार नाहीये। मी लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, प्रतिकात्मक आंदोलन करतोय। मला आत्मधनाचा किंवा आत्महत्येचा कोणताही प्रयत्न नाही। मी एक दाण्याच्या आधाराने करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे। मला आत्महत्या करायला चालणार नाही। उपाशी राहील म्हणून मी जगणं अत्यंत आवश्यक आहे। मनातला काही सर्व केला, मला आत्महत्येची वळवू नका। मी मत मागणारे शेतकरी आहे। पोलिसांनी शेतकऱ्यांची दादागिरी करणे, प्रतिकात्मक आंदोलन एक तास करू। मी देतो माहिती, एक तास तिथं प्रतिकात्मक आंदोलन करू। त्या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन करू, या ठिकाणी बसू। मी खाली उतरणार नाही, मला खाली ठेवण्याचा आदेश। पोलिसांच्या माध्यमातून दाबलं जात असेल, रोखलं जात असेल, माझ्या सत्तानी गाठी करायला मला पासून रोखलं जात असेल, हे अहिंसक आणि शांत आणि लोकशाही मार्गाचं आंदोलन आहे। म्हणून माझ्या शेतकऱ्याचं अन्न खात असताना तुम्ही किमान सहकार्य करावं। 10 मिनिटं वाचून पाणी मी तुम नाही तुमच्या प्रकारे मिळते नाही सुद्धा करतो। कोरा कागद कसं आहे का तो? लई पाणी नाही येणार। रिटर्न माझ्याकडे माहिती यायचं आहे। कोणताही पोलिसांना मी या मुख्यमंत्री विरुद्ध माझ्याकडे कागद आहे।